तर शेतकरी मित्रांनो, आपल्या स्वयंभू आधुनिक फार्म शेती जोड व्यवसाय या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीला जोड व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुलाखती व त्यांचं मार्गदर्शन मी तुमच्यासमोर आणण्याचा प्रयत्न करत आहे। तर नक्की आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। तर मामा, तुमचं पूर्ण नाव आणि पूर्ण पत्ता सांगा। दत्तराव सतवा पाईकराव, राहणार घोडा, तालुका कळमनुरी, जिल्हा हिंगोली। बर, तर आम्हाला सांगा, हा दुग्ध व्यवसाय आपण कधीपासून करता? बरेच दिवस झाले, जवळपास 15 वर्ष व्हायला। 15 वर्षापासून? हो। बरं, मग तुम्हाला जमिनीचं क्षेत्र किती आहे? 2 एकर आहे। 2 एकर आहे की नाही? हो। बरं, म्हणजे शेती करत करत हे दुग्ध व्यवसायाकडे वळले तुम्ही? हो हो। बरं, तर आपण सुरुवात किती गायीपासून केली ती? 2 गायीपासून। 2 गायीपासून? हो। बरं, तर मग आता ही गाय विकत आणलेली का? नाही, विकत आणलेली आहे। बरं, ही कितीला आणली बरं? हे 65,000ला। 65,000ला? हो। बरं, आता ही किती लिटर दूध देते? 10 लिटर। 10 लिटर एक टाईम? एक टाईम। बरं बरं, आणि ही पलीकडली? काळी 6 लिटर देते। 6 लिटर कितीला आणली ती? ती 55,000ला। बरं, आणि ही? ती 7 दिले तिने। 7 लिटर? हो। ती कितीला आणली? ती 60,000ला आणली। 60,000ला? बरं, तर मग आम्हाला सांगा, आता हे दूध डेअरीला देता का? डेअरीला। डेअरीला? हो। काय फॅट लागते? फॅट लागते साहेब 3, 4, 4, 5 असं का? हो। बरं बरं, 30-32 रुपये। बरं, तर मग हप्ता किती येते बरं? हप्ता येते मला 7,000, 6,500, 7,000, 7,500। बरं, आणि यांना ढेप वगैरे? हां, ढेप चालतो साहेब। किती चारता? ढेप सकाळी 1.5 किलो, संध्याकाळी 1.5 किलो। बरं, हो। मग ढेपीवर खर्च जाता किती उरतात तुम्हाला अंदाजे? निमेशी मी उरतात तेवढा अंदाजा कोण लावायचा? हो ना, शेतकरी म्हणलं की आपण थोडं। बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांच्या गाई आणि हे मॅट वगैरे यांनी केलेली आहे, आणि चारा आपला तिकडं आहे का? हो, चारा तिकडं। बरं बरं, तर हे मस्त बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांनी कमी खर्चात हे आपलं शेड बनवलेलं आहे, झोपडं। तर हे झोपडं कधी बनवलं मा? बरेच दिवस झाले। बरेच दिवस झाले? हो। बरं, काय खर्च आला असेल याला? खर्च काय थोडाफार आला, तेवढं काही हे नाही ना आपलं। बरं, हे बघू हां, हे यंगल आणि हे यंगल आणि बाकी सगळे आपले लाकड आहे की नाही, जुगाड पद्धतीने, आणि कमी खर्चात? कमी खर्चात। बरं बरं, तर आता चारा क्षेत्र किती आहे आपल्याकडं? आपल्याकडं अर्धा पाऊण एकर आहे। बरं बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, इथं कॅलन गेलेलं आहे, आणि पाणी तुम्हाला कॅलनचं राहते का? हो, कॅलनचं। बरं, तर बघू शकता इकडं पिण्यासाठी पाण्याची ही हौद सोय केलेली आहे। गव्हाण अशी मस्त साध्या पद्धतीने कशा प्रकारे केलेली आहे बघू शकता। गव्हाणला काय खर्च आला असेल बरं? गव्हाणला काय 2-2.5 हजार आहे की नाही? हो। बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, यांच्याकडे कुक्कुटपालन पण आहे। कसं मस्त निसर्गरम्य वातावरण आहे, हे बघू शकता कुक्कुटपालन। आता ही कारोड किती महिन्याची आहे? 4 महिन्याची। 4 महिन्याची? हो। या गायची आहे का पांढऱ्या? हो। बरं बरं, तर आता हे दुग्ध व्यवसाय तुम्ही करता, तर शेती जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसाय परवडते का? हो, परवडते ना। काहीतरी नसल्यापेक्षा आपल्या हो ना, बसून राहण्यापेक्षा आपल्याला काय शेती काम होत नाही। हो हो, मग हेच, आणि आपलं हे काम करत का शेतीचे काम होते? हो। बरं, आणि हे कुक्कुटपालन कधी सुरू केलं बरं? हे 5-7 महिने आहे, 8 महिने। बरं बरं, तर किती कोंबड्या आणल्या होत्या? कोंबड्या 10-12 आणल्या होत्या। बरं, हो। कोंबड्यापासून पण उत्पन्न सुरू झालं का तुम्हाला? हो। बरं, कोंबड्यापासून काय झालं बरं उत्पन्न? अंडी, कोंबडी विकतो, अंडी विकतो। बरं बरं, हां, त्याच्यावर आपला खर्च थोडाफार। अंड काय केवढ्या ऐकता? 20 रुपयाला अंडी। बरं बरं, हो, म्हणजे एक बेनिफिट राहते आहे की नाही? हां। हां, कोंबड्यापासून काही रोग वगैरे? रोग वगैरे काही नाही आला। बरं बरं, आता हे दुग्ध व्यवसाय करताना आपल्याकडे आता हे जर्सी गाय आपण बाळगतो, तर जर्सी गायीसाठी काही काय ट्रीटमेंट, काय औषधं वगैरे वापरता का? हो, वापरतो ना। बरं बरं, काय काय वापरता बरं? पावडर वापरतो, कॅल्शियम वापरतो, पुन्हा डॉक्टरपासून इंजेक्शन चालूच राहतात। बरं बरं, म्हणजे जसं हे व्हायला तसं घेता ॲडजस्टमेंट आहे की? बरं बरं,
तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, मस्त चांगल्या प्रकारे कुक्कुटपालन केलेलं आहे. जाळी बघू शकता कमी खर्चामध्ये. तर हे शेड मी तुम्हाला दाखवत आहे. इथं तुतीचं झाड लावलेलं आहे. हे बघू शकता अशी साध्या पद्धतीने जाळी लावली आणि असं एक कमी खर्चामध्ये कुक्कुटपालनाचं सोय केलेली आहे. तर हे बघू शकता कोंबड्या वगैरे. तर अशा प्रकारे या मामांचं मस्त काम चालू राहते. तर नक्की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा. जय जवान जय किसान.